90चं दशक मराठी सिनेमासाठी हा काळ एक मोठ्या वळणाचा होता. एका बाजूला हिंदी चित्रपटसृष्टी शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या नव्या युगात प्रवेश करत होते, तर दुसऱ्या बाजूला मराठीत असे काही चित्रपट बनत होते जे त्यांच्या काळापेक्षा तब्बल 20 ते 30 वर्ष पुढे होते. काही चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले, काहींनी समाजाला आरसा दाखवला, काहींनी राजकारणावर निर्भीड भाष्य केलं, तर काहींनी ग्रामीण महाराष्ट्राचं इतकं वास्तव चित्रण केलं की आजही ते पाहताना अंगावर काटा येतं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजच्या OTT पिढीला या चित्रपटांपैकी बहुतेकांची नावं सुद्धा माहिती नाही. जर हे चित्रपट आज नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम किंवा हॉटस्टारवर असले असते ना, तर ते पुन्हा एकदा इतिहास घडू शकले असते. मग असे कोणते कोणते मराठी चित्रपट आहेत जे मास्टरपीस आहेत, जे काळाच्या पुढे होते पण काळाच्या ओघात मागे पडले? चला तर आज आपण या विस्मरणात गेलेल्या सिनेमाच्या प्रवासाला सुरुवात करूया. जय महाराष्ट्र मंडळी, मी शुभम चिंचोले स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी नाही, तर मराठी सिनेमाच्या समृद्ध वारशाला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण नंबर 1 वरील चित्रपटाबद्दल ऐकल्यावर तुम्हालाही प्रश्न पडेल, याचा रिमेक अजून झाला का नाही. क्रमांक 5 वर आहे बनगरवाडी, 1995 मध्ये आलेला. कल्पना करा, आजच्या काळात एखादा तरुण शिक्षक महाराष्ट्रातील अतिदुर्गम गावात नोकरीसाठी जातो. ना तिथं इंटरनेट आहे, ना वीज आहे, ना आधुनिक सुविधा आहे, आणि तिथे त्याला भेटतो एक वेगळाच महाराष्ट्र. हीच कथा आहे बनगरवाडीची. व्यंकटेश माडगुळकर यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित. अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ग्रामीण जीवनाचं अत्यंत वास्तव चित्रण करतो. या चित्रपटात मोठा स्टारडम नाही, भव्य सेटही नाही, पण आहे एक जिवंत अनुभव. आजच्या OTT युगात अशा वास्तववादी कथा प्रेक्षक आवर्जून पाहतात. क्रमांक 4 वर आहे दोघी, 1995 मध्येच आलेला. खरं तर एकाच घरातील 2 बहिणी, पण त्यांच्या आयुष्यातले 2 पूर्णपणे वेगळे प्रवास. दोघी हा फक्त कौटुंबिक चित्रपट नाही, तो स्त्रीच्या स्वातंत्र्याचा, समाजाच्या अपेक्षांचा आणि नात्यांमधील गुंतागुंतीचा अत्यंत संवेदनशील अभ्यास आहे. आज महिला केंद्रित कथा OTTवर मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. त्यामुळे दोघीमधील भावनिक ताकद नव्या पिढीपर्यंत पुन्हा पोहोचवू शकते. रिमेक झाला तर मूळ कथेला न्याय देत आधुनिक संदर्भ जोडले जाऊ शकतात, हे माझं वैयक्तिक मत आहे. क्रमांक 3 वर आहे मुक्ता, 1994 साली आलेला. तेव्हा अनेकांना अस्वस्थ करून गेला. मुक्ता हा जात, सामाजिक विषमता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासारखा गंभीर प्रश्नावर भाष्य करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट केवळ कथा सांगत नाही, तो प्रेक्षकांना प्रश्न विचारतो. आजही समाजात समानता, ओळख आणि सामाजिक न्याय यावर चर्चा सुरू असते. म्हणूनच मुक्ता आजच्या काळातील तितकाच महत्त्वाचा वाटतो. जर हा चित्रपट आज नव्या पिढीसाठी नव्या सिनेमॅटिक भाषेत सादर झाला तर तो मोठ्या चर्चेचा विषय ठरू शकतो आणि कदाचित पुन्हा एकदा लोकांना विचार करायला भाग पाडू शकतो. पण आता जे उरलेले असे 2 चित्रपट आहेत ज्यांनी मराठी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेलं. एका चित्रपटाने सत्तेचा चेहरा उघड केला, तर दुसऱ्याने एका कलाकाराच्या आयुष्यात असा वेध घेतला की तो आजही भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाच्या कलाकृतींपैकी एक मानला जातो. हे असे चित्रपट आहेत ज्यांनी केवळ मनोरंजन केलं नाही, तर मराठी सिनेमाची ओळखच बदलून टाकली आहे. तर क्रमांक 2 वर येतो सरकारनामा, 1998 साली आलेला. सत्ता, राजकारण, विश्वासघात आणि महत्वाकांक्षा. आज आपण OTTवर अनेक राजकीय वेब सिरीज पाहतो, पण मराठीत हा विषय इतक्या प्रभावी पद्धतीने अनेक वर्षापूर्वीच मांडला गेला होता. सरकारनामा हा केवळ राजकीय चित्रपट नाहीये, तो सत्तेच्या खेळाचा, मानवी स्वभावाचा आणि राजकारणातील नैतिकतेचा अभ्यास आहे. आजच्या काळात राजकीय थ्रिलर हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकारापैकी एक आहे. म्हणूनच माझ्या मते हा चित्रपट आधुनिक सिनेमॅटोग्राफी आणि आजच्या संदर्भात पुन्हा मांडला गेला तर तो OTTवरचं फार मोठं यश मिळू शकतो. तर मित्रांनो, आता ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो, क्रमांक 1चा चित्रपट एक होता विदूषक, 1992 साली आलेला. हा असा चित्रपट आहे मित्रांनो जो मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या कलाकृतीपैकी एक मानला जातो. एक होता विदूषक हा फक्त एक कलाकाराचा प्रवास नाहीये, तर लोककला, कीर्ती, राजकारण आणि एका कलाकाराला द्यावी लागणारी वैयक्तिक किंमत याचा अत्यंत प्रभावी प्रवास आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले, तर पटकथा पु ल देशपांडे यांनी लिहिली. राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला हा चित्रपट आजही अभ्यासाचा विषय मानला जातो. पण दुर्दैव, आजच्या तरुण प्रेक्षकांपैकी अनेकांना हा चित्रपट पाहिलेलाच नाही. जर हा चित्रपट आजच्या पिढीसाठी नव्याने सादर झाला आणि मूळ कथेचा आत्मा कायम ठेवला तर तो केवळ मराठीच नाही,
तर संपूर्ण भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र माझ्या मते अशा चित्रपटांचा रिमेक करताना मूळ कलाकृतीचा आत्मा जपणं हे सगळ्यात महत्वाचं असेल. मराठी सिनेमाकडे नेहमीच उत्तम कथा होत्या. फरक फक्त इतकाच आहे, त्या अनेकदा मर्यादित प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. त्या जगभर पोहोचवण्याची संधी आहे. तुमच्या मते या 5 चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाचा रिमेक व्हायला हवा, किंवा या यादीत नसलेला असा कोणता 90च्या दशकातील मराठी चित्रपट आहे जो नव्या पिढीने नक्की पाहायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला मराठी सिनेमाचा इतिहास, अशाच इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला ऐकायला आवडत असतील, पडद्यामागच्या गोष्टी पाहायला ऐकायला आवडत असतील, तर आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.